मस्त असं मसाला मॅगी आज आपण बनवणार आहोत। मॅगी हे खूप प्रकारे बनवलं जातं। अगदी साध्यात साध्या पद्धतीने देखील नुसतं पाण्यात उकडून बनवलं जातं किंवा व्हेजिटेबल टाकून फॅन्सी पद्धतीने देखील बनवलं जातं। आता यातलाच एक प्रकार मसाला मॅगी आज मी बनवणार आहे। त्यासाठी मी 2 मॅगी इथे आज वापरणार आहे। आता गॅस ऑन करायचा, त्यावर एक पॅन ठेवायचा। पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। दोन्ही छान 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटानंतर कांदा असा थोडासा पिंकिश कलरचा झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो चिरण्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडी कोथिंबीर। कोथिंबीर देखील आपल्याला धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा ग्लास पाणी घालणार आहोत। पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये 1.5 पॅकेट मॅगी मसाला घालणार आहोत। आता यातला अर्धा पॅक मॅगी मसाला आपण नंतर यूज करणार आहोत, त्यासाठी मी तो बाजूला काढून ठेवलेला आहे। आता दोन्हीही मॅगी उलटपलट करून जसं आपण मॅगी शिजवतो त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। मॅगी हा असा प्रकार आहे, तो कसाही बनवला तर छानच लागतो, पण जास्त खाणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही आहे। त्यामुळे कधीतरी खूपच वाटलं तर या पद्धतीने बनवून बघा। या पद्धतीचं मॅगी देखील खूप छान लागतं आणि थोडेफार व्हेजिटेबल्स देखील शरीराला मिळतात। आता मॅगी पूर्णपणे शिजत आल्यानंतर शेवटी आपण उरलेला अर्धा पॅक मॅगी मसाला घालणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वाटाणे, कॉर्न किंवा सिमला मिरची देखील बारीक कापून घालू शकता। ती देखील चवीला खूप छान लागते आणि एक हेल्दी व्हर्जन याचा बनतो। तर मॅगी आपलं मस्त असं शिजून झालेलं आहे। वरून आणखीन थोडी कोथिंबीर आपण घालणार आहोत। वाव, मस्त असं मॅगी आपलं तयार झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया। खूपच मस्त झालेलं आहे। तर बनवा, खा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।